स्थानिक किंवा पारंपरिक अन्न ह्याचा अर्थ विशिष्ट प्रदेशात पिकणारे फळ, भाज्या, धान्य ह्यांच्यापासून बनवले जाणारे अन्नपदार्थ। हे बनवायची काही विशिष्ट पद्धती असतील, ऋतूनुसार काही पदार्थ बनवले जातात, सणांच्या निमित्ताने बनवले जातात किंवा काही पदार्थ अगदी रोज बनवले जातात। आयुर्वेदात 8 आहार विधी विशेषायतनं सांगितलेत, म्हणजे डाएट प्लॅनिंग करत असताना ह्या 8 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलेच पाहिजेत। त्यामध्ये तुमची प्रकृती कशी आहे, तुम्ही जे अन्न खाताय त्याचा गुणधर्म काय आहे, वेळेवर कुठल्या जेवलं पाहिजे, किती मात्रेत खाल्लं पाहिजे, ह्यापैकीच एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे देश। आता इथे देशचा अर्थ कंट्री, तुम्ही कुठल्या कंट्रीमधून आहात असा होत नाही, तर भौगोलिकदृष्ट्या जॉग्राफिकली तुम्ही कुठल्या प्रदेशातून आहात, तुमचे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स कसे आहेत ते सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे। भौगोलिकदृष्ट्या आयुर्वेदामध्ये 3 प्रकारचे देश सांगितलेले आहेत। पहिला म्हणजे जांगल देश, जिथे उष्णता जास्त आहे, वृक्षता जास्त आहे, पाणीचं प्रमाण कमी आहे किंवा अगदी वाळवंट आहे, हे सगळे जांगल देशमध्ये येतात। दुसरं म्हणजे अनुपदेश, जिथे पाण्याचं प्रमाण चांगलं आहे, पाऊस जास्त पडतो, हिरवळ जास्त आहे। आणि तिसरा म्हणजे साधारण देश, जिथे टोकाची उष्णता पण नाही आहे किंवा खूप जास्त थंडी किंवा खूप जास्त पाऊस असं नाही आहे, सगळं समतोल आहे। आपण ज्या प्रदेशात राहतो तिथले क्लायमॅटिक कंडिशन्स कसे आहेत, अगदी त्याच्या विरुद्ध गुणधर्म असलेले आहार पदार्थ खायला सांगितलेत। कारण उष्णता जर वातावरणात जास्त आहे तर नैसर्गिकरित्या शरीरात सुद्धा उष्णता वाढणार, ती अजून वाढू नये, त्याचा दुष्परिणाम शरीरावर होऊ नये म्हणून आपण उष्णता कमी करणारे, स्निग्धता निर्माण करणारे असे आहार पदार्थ खाल्ले पाहिजेत। सगळे खजूर खात असतील तर हे खजूर अरब किंवा आफ्रिकन कंट्रीजमधून येतात, जिथे वाळवंट जास्त आहेत किंवा उष्णता जास्त आहे। अशा एक्स्ट्रीम क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये सुद्धा हे खजूर नैसर्गिकरित्या तिथे उगतात। आणि खजूर हे शीतवीर्य आहेत, थंड आहे, मधुर शीत मधुर असे त्याचे गुणधर्म आहेत। तर तिथल्या लोकांनी खजूर रोज खाल्ला किंवा त्याचे पदार्थ रोज बनवून खाल्ले तर ते त्यांना फायद्याचं ठरणार आहे। पण जर अनुप देशातल्या एका व्यक्तीने, म्हणजे जिथे थंडी जास्त आहे किंवा पाऊस जास्त होतो, स्निग्धता जास्त आहे वातावरणात, त्याने खजूर रोज खाल्ला तर त्याचा वजन वाढेल। पंजाबमध्ये आपण बघतो की सरसो का साग खातात, विशेष करून थंडीच्या दिवसात। तर सरसो म्हणजेच मोहरी, जी अत्यंत उष्ण असते, तर नॅचरली त्यांनी जर ते खाल्लं तर त्यांच्या शरीरात उष्णता किंवा ऊर्जा निर्माण होईल, थंडीचा दुष्परिणाम होणार नाही। गहू आणि तांदूळ हे 2 असे धान्य आहेत की जे जगभर खाल्लं जातं। ह्यापासून वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात। युरोपमध्ये गव्हाच्या पिठाला फर्मेंट करून ब्रेड बनवला जातो, तर तिथल्या थंड वातावरणामध्ये जर ब्रेड रोज खाल्ला गेला तर ते इझिली पचतं। पण ब्रेड हा पचायला जड आहे, तर आपण ते जर भारतात रोज खायला लागलो किंवा जे उष्ण प्रदेश आहे तिथे लोक रोज खायला लागले तर मात्र त्यांना अजीर्ण किंवा आम्लपित्त ह्यासारखी समस्या होऊ शकते। म्हणून आपण भारतात बघतो की ह्याच गव्हाच्या पिठापासून आपण चपाती लाटून ती तव्यावर भाजतो, तर ह्या अग्निसंस्कारामुळे ते पचायला अजून हलकी होते। इडली, डोसा, आंबोळी ह्यासारखे आंबवलेले पदार्थ ज्यामध्ये फर्मेंटेशन हे खूप जास्त वेळ चालतं, खूप जास्त वेळ फर्मेंट करावं लागतात, असे पदार्थांसाठी ह्युमिड क्लायमेट आयडियल कंडिशन आहे। म्हणून दक्षिण भारतामध्ये, कोस्टल रिजनमध्ये किंवा कोकणात असे पदार्थ लोक जास्त खात असतात। पण तेच आपण बघतो की उत्तर कर्नाटक असेल किंवा विदर्भातला काही भाग आहे, नागपूर, अमरावती, ह्या साईडला आंबील नावाचा पदार्थ खातात, ज्यामध्ये नाचणीचं किंवा ज्वारीचं पीठ ताकामध्ये टाकून थोड्या वेळासाठी आंबवतात किंवा फक्त उकळून सुद्धा पितात। आता जेवढं इडली डोसामध्ये किंवा फर्मेंटेड फूडमध्ये प्रोबायोटिक्स असतं, तर ते इडली डोसामध्ये जेवढे आहेत तेवढंच आंबीलमध्ये सुद्धा आहे। फक्त फरक एवढा आहे की उष्ण प्रदेशामध्ये, जिथे दमट वातावरण नाही आहे पण उष्ण आहे, तिथे आंबील जास्त व्यवस्थित पचेल, फायदा करेल। पण जिथे ह्युमिड क्लायमेट आहे तिथे तुम्ही इडली डोसा खाऊ शकता। एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक्झॉटिक फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स ह्याचा डिमांड करण्याआधी, विकत घेण्याआधी आपण हा विचार करायचा की ते किती जुने आहेत, किती लांबून आलेत, ते किती वेळा हाताळल्या गेले आहेत, त्यामध्ये न्यूट्रिएंट लॉस किती झाला आहे आणि त्यावर केमिकल प्रोसेसिंग सुद्धा झालं आहे, जेणेकरून ते आपल्याला ताजं दिसावं, पण ते असतं तर शिळच। तर त्यापेक्षा आपण जर स्थानिक ऋतूनुसार मिळणारी फळं, भाज्या खाल्ली तर आपल्याला ते ताजे खायला भेटतात आणि त्यातले सगळे न्यूट्रिएंट्सही आपल्याला मिळतात। जसं ब्लूबेरीज खाण्याच्या ऐवजी तुम्ही आपली जे बेरीज आहेत, जसे आवळा आहे, जे रिचेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी सांगितलंय, तर आवळा खाऊ शकता, जांभूळ आहेत, करवंदा आहेत, बोरं आहेत। मार्केटमध्ये आपण जे डिमांड करतो तेच सप्लाय केलं जातं। त्यामुळे जर तुम्ही स्थानिक अन्न आणि पारंपरिक अन्नपदार्थ बनवत राहिलात, त्याची मागणी करत राहिलात,
तरच बाजारातून आपल्याला ते सप्लाय होणार आहे। लोकली ग्रोन फूड खाण्याचा अजून एक फायदा म्हणजे प्रदेशानुसार, वातावरणानुसार नैसर्गिकरित्या जे काही फळं, भाज्या, वनस्पती, औषधी येतात त्यासाठी फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, कुठलेही रासायनिक खत वापरायची गरज पडत नाही किंवा अगदी कमी गरज पडते। त्यामुळे त्याचा दुष्परिणाम सुद्धा आपल्या शरीरावर आपण सहजरित्या टाळू शकतो। ह्याचा अर्थ असा होतो का की मी फक्त स्थानिक आणि पारंपरिक पदार्थच खाल्ले पाहिजेत असं नाही। दुसरे पदार्थही तुम्ही कधीतरी चेंज म्हणून खायला हरकत नाही। तुम्ही जेव्हा प्रवास करत असता तर तिथले लोकल डिशेस तुम्ही ट्राय करायला पाहिजेत। फक्त एवढी काळजी घ्या की तुमचं जे मूळ जेवण आहे ते रिप्लेस व्हायला नको। म्हणजे मी चपाती भाजी खाते तर त्याऐवजी मी आता ब्रेड भाजी खाणार असं व्हायला नको। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा। अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवलेले आवडतील ते सुद्धा कळवा। धन्यवाद। सर्वे जनः सुखिनो भवन्तु।